रामसर स्थळ किंवा रामसर साइट्स हे शब्द अनेकांच्या कानावर असतील. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकतीच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 3 नवीन रामसर स्थळांची घोषणा केली आहे. तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये या स्थळांची घोषणा करण्यात आली असल्याने आता आपल्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या 85 झाली आहे. ही रामसर स्थळे तामिळनाडूमधील नंजनारायण पक्षी अभयारण्य, काजुवेली पक्षी अभयारण्य, त्याचबरोबर मध्य प्रदेशातील तवा जलाशय येथे आहेत. या रामसर स्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्वाची पाणथळ जागा म्हणूनही ओळखलं जातं. मात्र रामसर म्हणजे नेमकं काय आणि त्याला रामसर स्थळ असंच का म्हटलं जातं, या संदर्भात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या माहितीपटाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमिता आणि तुम्ही बघताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. तर बघूयात रामसर स्थळ म्हणजे नेमकं काय. भारतातील रामसर स्थळे हे रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत नियुक्त केलेल्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या ओल्या जमिनी आहेत. रामसर कन्व्हेन्शन पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत भारतात 85 रामसर साइट्स आहेत. ही दक्षिण आशियातील सर्वाधिक संख्या असल्याचं सांगितलं जातं. यात गोड्या पाण्याची सरोवरे, दलदल, खारफुटी आणि उच्च उंचीवरील तलावांसह विविध परिसंस्था समाविष्ट आहेत. ही स्थळे जैवविविधतेचे समर्थन करण्यासाठी वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातींसाठी निवासस्थान प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे पाणी शुद्धीकरण, पूर नियंत्रण आणि हवामान नियमन मध्ये योगदान देते. भारतातील नवीन रामसर साइट्सची सतत जोडणी या महत्त्वाच्या पर्यावरणीय क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करते. आता रामसर स्थळांचा थोडक्यात इतिहास काय सांगतो ते बघूया. 1960 मध्ये युरोप देशातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर 1962 मध्ये मार्शलँड आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी परिषद भरवण्यात आली. त्यानंतर 1971 मध्ये इराण देशातील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद झाली आणि या जागा संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन 18 देशांनी त्यावर सहमती दर्शवली होती. आणि त्यानंतर सर्वप्रथम 1974 मध्ये ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग पेनिसुलाच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. जगातील ही संवर्धनासाठी निवडण्यात आलेली पहिली पाणथळ जागा ठरली आणि ते रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलं. आता भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगते. ओडिशा राज्यातील चिलिका सरोवर आणि राजस्थान मधील केवलदेव नॅशनल पार्क ही भारतातील पहिली रामसर स्थळे घोषित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर भारतात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. आता महाराष्ट्राबद्दलही सांगते. महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणारे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे राज्यातील पहिलं रामसर स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे अभयारण्य जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून नियुक्त करण्यात आलं. या रामसर स्थळांची निवड करण्यासाठी विविध निकष ठरविण्यात आले. उदाहरणार्थ, एखादी पाणथळ जमीन जर वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना त्यांच्या जीवनचक्राच्या निर्णायक टप्प्यावर आधार देत असेल किंवा प्रतिकूल परिस्थितीत आश्रय देत असेल तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची मानली जाते. यात त्या क्षेत्रामध्ये 20,000 पाणपक्ष्यांचा आढळ किंवा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या 1% पक्ष्यांचा आढळ देखील पाहिला जातो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर यासारख्या संस्था या कराराशी जुडलेल्या असून 172 देशांनी या करारात स्वाक्षरी केली आहे. हे देश पाणथळ प्रदेश तयार करण्यास आणि ओल्या जमिनीच्या अधिवासांच्या सुज्ञ वापरास प्रोत्साहन देण्यास बांधील आहेत. आणि आपला भारत देश 1982 मध्ये त्यात सामील झालाय. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी सुरुवातीला ओडिशातील चिलिका सरोवर आणि राजस्थान मधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान यांना रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आणि आज आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतामध्ये असून सुंदरबन हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पाणथळ प्रदेशांपैकी एक आहे. थंड वाळवंट परिसंस्थेमध्ये लडाख मधील त्सो मोरारी, पेंगॉंग त्सो यासारख्या पाणथळ जमिनी आहेत ज्यात दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे. एकंदरीत काय तर ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी 20,000पेक्षा जास्त पक्षी आढळतात, तसेच जे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे अशा ठिकाणांना रामसरचा दर्जा प्राप्त होतो. तत्पूर्वी इथेच थांबूयात
असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.